अधिक मासानिमित्त मस्त असा प्रोग्राम आमच्या घरी आज केलेला होता मी पूजा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर या कैऱ्या जितक्या साईजने मोठ्या तितक्याच चवीलाही गोड होत्या आणि हे पाड पडलेले आंबे माझ्या आईने पिको घालण्यासाठी आणलेले आहेत आणि अतिशय टेस्टी आंब्याचं लोणचंही माझी आई घेऊन आलेली। तर आज आम्ही बनवला आहे पुरणपोळीचा बेत जो अधिक मासानिमित्त बनवला जातो आणि बाहेर जाऊन आम्ही थोडंसं प्रोग्राम रिगार्डिंग सामान आणि त्यातच ऊसाचा रसही थंड आम्ही घेऊन आलेलो होतो आणि थोडंसं डेकोरेशन मला छोट्या फंक्शनसाठी डेकोरेशन करायला खूप आवडतं। तर थोडं डेकोरेट केलं आम्ही बॅकग्राऊंड आणि जेवण झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी प्रोग्राम करायला घेतला। आमच्याकडे पुरणपोळी बरोबरच हे असे धोंडे बनवले जातात ज्याचा मान असतो जे खायलाच लागतं प्रत्येकाला। आणि जेवण झाल्यानंतर सगळ्यात आधी मी साडी आणि खणा नारळाने आईची ओटी भरलेली आहे आणि चांदीची भेटवस्तू ही आईला दिलेली आहे मी। मला खूप आनंद झाला कारण दरवर्षी प्रत्येक जावयाला आणि लेकीला आईवडिलांना धोंडेदान करण्याचा योग येतो, पण यावर्षी प्रत्येक लेकीला तिच्या आईची ओटी भरण्याचं सौभाग्य लाभले आणि मलाही यावर्षी लाभले त्याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे। आणि मी माझ्या मावशीचीही ओटी भरली आणि त्यानंतर आईने आम्हाला धोंडेदान म्हणजेच अधिक मासानिमित्त आहेर केला आणि त्यानंतर आम्ही शंभू महादेवाच्या मंदिरामध्ये गेलो सगळेच। मस्त असं इव्हनिंगला वातावरण झालेलं होतं शंभू महादेवाच्या मंदिरामध्ये। काही वेळ आम्ही स्पेंड करून तिथेच आमच्या दिवसाची सांगता झालेली होती। तर अशा काही पद्धतीने आमचा हा दिवस